कधी ना कधीतरी माझं लग्न होणारच आहे। माझं काम माझ्यासाठी फक्त काम नाहीये, ते माझ्यासाठी माझं स्वप्न आहे। पण तुझी स्वप्न समजून घेणारा, तुला समजून घेणारा असा मुलगा मिळायला हवा ना। नाहीतर तुझ्या त्या कॉलेजमधल्या मित्रासारखं व्हायचं। मित्र? तो होता ना तुझ्या कॉलेजमध्ये, युवराज। युवराज तो मित्र नाही आहे माझा, कधीच नव्हता। कोण आहे मी? युवी। एकदा बोट दाखवलं तर दाखवलं। हे गॉर्जियस। मी? थँक यू। हे सगळं काय करत बसलीयस? मी आहे ना समोर, हे पकड। मी बोलतोय ना तुझ्याशी, माझ्याकडे बघ। कोण आहेस तू? तू सोडून इथे सगळे मला ओळखतात, अख्खं कॉलेज ओळखतं, तुझ्या या मैत्रिणी सुद्धा। लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ। युवराज। युवी म्हणतात मला प्रेमाने, तू सुद्धा म्हणू शकतेस मला प्रेमाने युवी। गेस व्हॉट, यू आर द लकी वन। या युवीने तुला चूज केले। मुली म्हणजे काय भाजी वाटली का काय बाजारातली निवडून घ्यायला? हा, लाज नाही वाटत? तुझ्यासारखी 56 पोरं फिरतात। इथून पुढे जर कुठल्याही मुलीकडे वाकड्या नजरेने बघशील ना, तर पोलिसात कंप्लेंट करीन तुझी। आणि हो, नाहीतर अख्ख्या कॉलेज समोर तोंडाला काळा फासून धिंड काढीन, कळलं? निघ निघ। हा, त्याच्या इतका घाणेरडा माणूस मी आजपर्यंत पाहिलेला नाही। त्याचा चेहरा जरी कधी डोळ्यासमोर आला ना, तरी आमच्या कॉलेजमधल्या इतक्या मुलींची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत ना त्यांनी, आता पण तेच करत असणार आहे। तो कुठल्या ना कुठल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करत असणार आहे। आज गणपतीच्या पहिल्या दिवशी तू घरी येस हे बघून फार बरं वाटतंय। गणपती बाप्पा, माझ्या युवराजच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर। काका, गरम आहे? हो। वा युवराज, आज तू घरी थांबून घरच्या कामांमध्ये इंटरेस्ट घेतोयस हे बघून खरंच खूप बरं वाटलं। याचा अर्थ तू आता 100% सांसारिक माणूस झालायस। शिवाय कौशिकी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, म्हणजे तुझी सगळी स्वप्न 100% पूर्ण होणार। काका, माझं ह्याच्यात काहीच कौतुक नाहीये। आज खरं तर बाप्पाचा दिवस आहे। बाप्पा आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या इच्छाही पूर्ण करणार आहे। काय फुल छना बॉसला फोन नाही केला, हे पकडा पहिलं। कवच सांगेन तुले काय? हे चू, हे बाय, हे असे पानं, हे पोरांना आपल्याकडे गणपती बाप्पा येणार ना? हाँ फातिमा बोल। हाँ, आश्रमात सगळी तयारी झाली, सिर्फ आपका इंतजार है। हो,
आमच्या पण घरची पूजा झालीये, मी आवरून लगेच येते. हा चालेल चालेल, लवकर या पण. अगाच घरी गणपती बसलेत, आज तरी रजा घ्यायचीस ना. अगं सुमी, त्या पोरांना तरी आपल्याशिवाय इतर कोण आहे ग? सगळे एकत्र असले की त्यांना पण बरं वाटतं म्हणून. आणि आज मी खास त्यांच्यासाठी मेडिकल कॅम्प पण ठेवलाय. मी जाते. जा, पण लवकर ये बरं का. हो, एकदम तुझ्या त्या रजनीकांत सारखी. यांना रास कलाई, यूं गई और यूं आई. बरं बरं जा. हा. बरं झालं, सोंठे वाचून खोकला गेला. खांडेकरांसमोर ही नको अजून. मालती, ऐक ना. शांत बस आधी, मी सांगते ते ऐक. तू खांडेकरांना आधी फोन लाव आणि थोडं उशिरा यायला सांग. का? तारिणी बाहेर जाते, त्यांच्या समोर ती नको ना. बाहेर जाते? तू फोन कर त्यांना आधी. बरं बरं, लवकर चल. मॅडम, फोन येतोय कोणाचा तरी. कोणाचा आहे? मिसेस बेलसरे. एक मिनिट. हॅलो. हाय मिसेस बेलसरे. हॅलो. बोला. काय झाली का घरची पूजा? हो, म्हणजे आत्ताच आटोपले. आम्ही निघतोच आहोत तुमच्या घरी यायला. घाई करू नका. सॉरी. नाही म्हणजे तुमच्याकडे पण गणपती आहे ना, घरी पूजा असेल, पाहुणे रावळे असतील. हा, एवढं सगळं आटपायचं म्हणजे सगळं आटपून ना छान आरामात या. ओके, ठीक आहे. मग आम्ही आरामातच येतो. हो, आम्ही काय आहो, दिवसभर वाट बघतोय तुमची. हा, आरामात या बरं का, काही करू नका. तुम्हाला निघून आम्ही फोन करतो. हा, ठेवते. हा, बाय. सी यू. कौशिकी, हा. चला 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 चला. हो, निघूया. मी काय म्हणते, सगळ्यांनी जायला हवं का? हो, घरात गणपती आहे, कुणीतरी घरात थांबायला नको का? काय हो? बरोबर बोलतेस तू. कौशिकी, दादा वहिनी, तुम्ही जाऊन या, आम्ही थांबतो. नाही नाही, मॅक, चेतना काकी, काय करताय तुम्ही? अहो, तुमचं तिकडे उपस्थित राहणं गरजेचं आहे. आज आपण त्यांना पहिल्यांदा कुटुंब म्हणून भेटायला जातोय ना, आणि स्टाफ आहे ना घरी. अगं, पण दर्शनाला लोक आले तर घरातलं कोणीतरी हवं ना. ते काही नाही, तुम्ही निश्चिंत जा, आम्ही घरात थांबतो. भाऊजी. बरं, ठीक आहे ठीक आहे, थांबू. ठीक आहे. मी आलेच. हो हो. बघा काय चाललं. गुरुराज, आज तू यायचंस आमच्या सोबत बेलसरेंकडे. अरे नाही, मला शक्य नाहीये. का? मला आवडलं असतं यायला, पण काय कॅम्प आहे ना, मेडिकल कॅम्प. काय बिझी असतोस रे तू, किती बिझी राहायचं माणसाने. अरे बा, डॉक्टर्स आर ऑलवेज बिझी. आम्हाला पर्सनल लाईफ काही नसतं. तुम्ही जाऊन या, आणि हा, माझ्या सुनीला माझे आशीर्वाद सांग. नक्की. चल, तिकडे लक्ष द्यायचं. हो. तिकडे चाललायस म्हणून दूर दूर खाऊ नकोस. प्रसाद नाही रे, दिलास सगळ्यांना? कंट्रोल ठेव. प्रसाद दिलास? गुड काय. बरं ऐका. ईशा, तू पाहिलं नाहीयेस ना मुलीला? तुझा आहे यांच्या बरोबर. ऑफकोर्स मम्मा, मी तर जाणारच आहे. कोण कुठली मुलगी खांडेकरांच्या घरात सून म्हणून येते ना, ते मला बघायचंय. स्वाय 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 स्वाय.